आता मी आलेलो आहे अंदमान निकोबारवर असलेल्या सेल्युलर जेलमध्ये आणि ह्याच जेलमध्ये आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ठेवण्यात आलं होतं. आणि या छोट्याशा रूममध्ये किती छोटीशी एक खोली, या खोलीमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं. इथे त्यांना ठेवलं होतं आणि कैदी करून ठेवलं होतं. सकाळी सकाळी त्यांना घाण्यातून 15-20 लिटर तेल काढायला लावायचे आणि जर काढलं नाही तर त्यांना चाबकाचे फटकेसुद्धा द्यायचे. खरंच त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती इथे आणि इथे त्यांचा फोटोसुद्धा आहे. आणि ह्या रूममध्ये टॉयलेट बाथरूम वगैरे काहीच नाही. जर त्यांना टॉयलेटला जायचं असेल तरी यांना छोटंसं एक भांडण दिलं जायचं आणि त्या भांड्यामध्येच त्यांना टॉयलेट वगैरे करायला लागायचे आणि त्या वासामध्ये, त्या सगळ्या घाणीमध्ये त्यांना इथे राहायला लागायचं. खरंच आपण इमॅजिनसुद्धा करू नाही शकत त्यांच्यावर त्यावेळेस काय वेळ आली असेल. आणि ह्या जेलमध्ये जे दरवाजे आहेत ते कोणी खोलू पण शकत नव्हतं, कारण की ह्याचा टाळा बघा, त्या भिंतीमध्ये इथे असा टाळा लावलेला आहे. त्याच्यामुळे कोणी आतमधून हात वगैरे घालून किंवा लाकडीने, काठीने कोणी त्याला ओपनसुद्धा करू शकत नव्हतं. अंदमानचं हे सेल्युलर जेल, जिथे आपल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली.